नमस्कार, लोकशक्ती टीव्ही मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपण जी मुलाखत घेणार आहोत ते म्हणजे वसंत नांदवळकर यांच्या फॅमिलीतले एक बंधू आहेत. त्यांची मुलाखत घेणार आहोत, दीपक नांदवळकर यांची. आणि दीपक नांदवळकर हे तमाशामध्ये कधीपासून काम करतात आणि त्यांची ती वाटचाल काय आहे, तमाशात कोणकोणत्या कला त्यांनी आतापर्यंत हस्तगत केलेल्या आहे, ते सर्व आज आपण त्यांच्या तोंडातून किंवा त्यांच्या म्हणण्यातून माहिती करून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तमाशामध्ये कधीपासून काम करतात? साधारण मला वाटतंय मी 2002 ला या क्षेत्रामध्ये आलो. त्याच्यानंतर आज तागायत मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. 20 वर्षापेक्षा जास्तच वर्ष झाली. तमाशात येण्याआधी तुमचं शिक्षण काय होतं? शिक्षण माझं 12वी पर्यंत झालेले आणि घरचा व्यवसाय हा असल्यामुळे नोकरीकडे थोडीशी जाण्याची माझी इच्छा होती, परंतु घरचा धंदा असल्यामुळे बाकीच्यांचं मत असं आलं की दुसऱ्याच्या तिथं चाकरी करण्यापेक्षा आपला घरचा धंदा आहे, ह्या धंद्यात तुम्ही आल्यानंतर ह्या धंद्यातच अजून काहीतरी प्रगती साधता येईल. आणि त्याच्यानंतर ह्या धंद्यामध्ये आम्ही आल्यानंतर भरपूर बदल केले. घरातलीच आमची 15-16 जणांची टीम आहे, म्हणजे पुतणे असतील, भाव असतील. आता पहिलं हे दोघं जण वसंतराव नांदवळकर आणि रवींद्र पिंपळे या दोघांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम पहिल्यापासून चालत आलेला आहे. त्याच्यानंतर मग हळूहळू आम्ही या क्षेत्रात आल्यानंतर ह्याच्यात म्हणजे बरेच लाइटिंगचं साहित्य वाढवलं किंवा मग गाड्यांची म्हणजे जसे बाहेरच्या कार्यक्रमाचे आपण ज्यावेळेला बघत गेलो किंवा त्यांनी हा बदल केलाय किंवा लाइटिंगच्या स्वरूपामध्ये असेल किंवा कपड्यांच्या बद्दल असतं किंवा काय असतं, तर ते बदल आम्ही नंतर हळूहळू करून घेते टप्प्याटप्प्याने. हा सगळा बदल तुम्ही घडून आणला आणि तमाशामध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलं. कसा अनुभव आला तुम्हाला? आतापर्यंत अनुभव चांगलाच आहे. आता थोडस प्रेक्षकांच्या बद्दल सांगायचं तर सगळे प्रेक्षक काय काय बतावणी किंवा कॉमेडी ऐकत नाहीत. पडदेशी गाणी लावा, मुली पुढे आणा, हा असं अनुभव येतो. आणि काही काही गावं तर अतिशय चांगले म्हणजे अतिशय शांततेनं कार्यक्रम आहेत, अशी गावं आहेत. म्हणजे प्रेक्षकांचा वर्ग हा दुटप्प्यात विभागला गेलेला आहे. म्हणजे गाण्याचं प्रेक्षक वेगळं आणि हाजरीला वगनाट्य ऐकणारी ही अजून काही जे बुजुर्ग मंडळी आहेत ते अजून हयात आहेत तसं म्हणाय गेलं तर. त्याच्यामुळेच ही आजकाल लोकांना जिवंत आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तमाशामध्ये गवळण तुम्ही सादर करा. गवळणीचा माझा बाज नाही, मी कॉमेडी करतो. जास्त करून कॉमेडीचा माझा बाज आहे. गायक सगळे कसं आहे, एखाद्या वेळेस कोण नसलं तर मी थोडंफार सादरीकरण करतो. भूमिका करत असतात तमाशात. हो, कोणत्या भूमिका करतात? कॉमेडीचे शक्यतो माझ्याकडे बाज असतो. जयवंत नांदवळकर आणि मी आमच्या दोघांचे म्हणजे एक कलात्मक सादरीकरण असतं आणि ते आमचे पंच जवळजवळ जुळतात. त्यानं दुसरं काय पंच घेतला किंवा काय घेतलं तरी आम्ही ते लोकांच्या निदर्शनात येत नाही. आम्ही ते काय बोलणार आहे काय, पण ते आम्ही ते एकमेकाला सपतून घेतो. पॉइंट आणि बसवायची आम्हाला गरज नाही. आमच्या रक्तातच कला असल्यामुळे रोजचे आमचे संबंध खाली एकमेकाची चर्चा होत असताना ते चर्चेच्या सत्रानं सुद्धा स्टेजवरती कॉमेडी होत जाऊन त्या कॉमेडी तुम्ही लिहिता का? नाही, आतापर्यंत कुठलीही कॉमेडी आम्ही लिहिलेली नाही. इथं विचार करायचा, ते बसवायचं आणि लगेच ऑन द स्पॉट स्टेजवर घेतलेली कॉमेडी. आज सुद्धा आता तुम्ही बघाल ही सुद्धा कॉमेडी आम्ही बसवलेली नाही. एक साचा तयार केला तो खाली बसल्यानंतर एक 4-5 जणांची आमची चर्चा होती. जितेंद्र नांदवळकर असतील, जयवंत नांदवळकर असतील, वर्गणी गोळा करण्याची मला आवडली. पांढरे ढवळे हो ते काय बसवलेलं नाही. ते तिथे गेल्यानंतर आपसुकच ते सुचलं जातं स्टेजवर. कसं वाटतं स्टेजवर काम करताना? आनंद वाटतो. आता कसं झालंय, ते एक सवय लागून जाते शरीराला कुठली. आता घरी असल्यानंतर आम्हाला करमत नाही कार्यक्रम नसले. इथं आल्यानंतर थोडासा वेळही निघून जातो, 4 पैसे आपल्याला मिळतात. म्हणजे घरपंचही त्याच्यावरती चालतो. त्याच्यामुळे कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी थोडासा बदलावा असं माझं वैयक्तिक मत आहे. की नुसती गाणी म्हणजे तमाशा नाही. म्हणजे शाहिरी गाणी आल्या तर शाहिरी गाणी पहिल्या आम्ही सादर करत होतो, पण आता ती कोण ऐकत नाही. चला हो माझं ती गाणी सादर करा किंवा बतावणीची कॉमेडी कोण ऐकत नाही. आता ठराविक काय काय गाव आहेत तिची जास्त करून कॉमेडीची मागणी म्हणजे मागतात, ते कॉमेडी करा तुम्ही. म्हणजे फारसे चालतात? हो चालतात, थोडेफार चालतात. म्हणजे अगदी 100% म्हणले तरी अगदी 30-40% गाव अशी आहेत की तिथं त्यांना फारस किंवा कॉमेडी आवडते. फारसे बतावण्यांचे कोणकोणते टायटल आपल्याला माहिती? भरपूर येतात. 2-4 टायटल आहेत आमचे. सांगा ना. म्हणजे कोणत्या बाबतीत म्हणतात? म्हणजे जसं वाघाला कसं टायटल यांनी सांगितलं, बाप झाला अतिरेकी, असं कसे टायटल असते ना तुमचे फारशाचे बतावण्याचे, ऐका ते ऐका वगैरे नाही. तसं आमच्याकडे फारस नाही. आम्ही डायरेक्ट ऑन द स्पॉट जे मधल्या टप्प्यात जे कॉमेडी बसवली जाते त्याला सांध्याच म्हणतात आपण. सांध्यामध्ये त्याची विभागणी केली जाते.
म्हणजे 2 सांधे 3 सांधे, म्हणजे जसं यात्रा कमिटीने आपल्याला टायमिंग दिला असेल पण तिथे एकही सांधा होतो किंवा 2ही सांधे होतात. म्हणजे जशी मागणी असेल त्याप्रमाणे पुरवठा आपल्याला दिला जातो. आणि चालू धर्तीवरती सुद्धा आपण सांधे घेतो आपण. वागात काम करता का? हो करतो. ते पण comedy. हो कॉमेडी करतो. असं विलनचं मला ती विलन आणि ती एकदम सिरियसली काम जमत नाही. ते काम जितेंद्र नांदोळकर, राजेंद्र नांदोळकर हे दोघं जण करतात. हा हा म्हणजे वसंतभाऊंच्या माघारी हे दोघं जण ते तयारी. आमचा बाज वेगळा आहे, जयवंत आणि माझा कॉमेडी. दीपक शेटने फक्त कॉमेडी बस आणि पब्लिकची तशीच मागणी असते. आणि मी एकदम सिरियस मध्ये गेलं ते पब्लिक मला एक्सेप्ट करत नाही थोडक्यात. म्हणजे घरचं फॅमिली बॅकग्राऊंड शेती वगैरे कर. हो हाय, शेती अतिशय चांगल्या प्रकारे मी शेती करतो. थोडासा हॉटेल व्यवसाय माझा आणि व्यवस्थित शेड्यूल सगळं ओके. आता तमाशा सीझन संपला, हॉटेल व्यवसाय हो, हो. एकंदर प्रेक्षकाला तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे कशाबद्दल? त्या तमाशाबद्दल काय तुम्ही आव्हान करू शकता की कशाबद्दल? तमाशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पब्लिकनं बदलला पाहिजे. तमाशा म्हणजे आता कसं झालंय, काही लावण्यांचे प्रकार आहे, लावण्यांचे शो व्हायला लागले. त्याच्यामुळे प्रेक्षकांना जे आवडेल तेच प्रेक्षक आमच्याकडनं मागणी करताना दिसतात. म्हणजे ते पुरी उद्या पुढं तेच नाचू द्या आणि तुम्ही व्हा माग. म्हणजे जे तमाशा बघितला पाहिजे प्रेक्षकांनी, मग त्यात तुमचे फारस असतील, वगनाट्य असतील, तर हे प्रेक्षकांनी निवड म्हणजे कानाडोळाच केला ह्या गोष्टीकडे. आणि मग त्याच्यातनं काय काय गावांच्या मध्ये सुद्धा वित्तवाट होतो. यात्रा कमिटीला कॉमेडी ऐकायची असते आणि मुलांना गाणी ऐकायची असतात. त्याच्यामुळे काय झालं, संध्याकाळच्या कार्यक्रमातनं वगनाट्य जे आहे ते जवळजवळ नामशेष झालेली. म्हणजे अगदी 100 म्हणायला गेलं तर 2% सुद्धा पर्सेंटेज राहिले नाही वगनाट्याला. इतकी आजची म्हणजे जो तमाशा खरा तमाशा आहे ती लोक बघत नाहीत. आणि आम्ही आता कसं केले, हाजरीला जास्तीत जास्त वगनाट्याने जास्तीत जास्त कॉमेडी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळं आमचं अजून नाव ह्या क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी टिकून आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. ह्याची कॉमेडी तुम्ही स्वतःना कधी कधी असे वेगवेगळे शोध लागले का नाही? असं का? हो. कुठला आता एका गावामध्ये मुलं कालवा करत होती. तिच्यावर मी बसलो होतो पाठीमागे, म्हणले काहीतरी टोन काढला पाहिजे. गेलो, म्हणले नमस्कार नमस्कार, कसं काय काय चाललंय. गेल्या वर्षी आपण कार्यक्रम ठेवला गावामध्ये, आपल्या तरुण मुलांनी ऐकला का तो कार्यक्रम? नाही ऐकला. यंदा आपण तमाशाचा कार्यक्रम ठेवायचा, पण त्याच्यामध्ये एक नियम ठेवायचा, ज्याचं पोरग तमाशात कालवा करत त्याच्या बापाला तुडवायचा. आणि का बापाचं काय दोषी? त्या बापानं काढलं नसतं तर कालवा करायला आला असतं. ह्याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे. त्याला सांगा जिथनं पोरग काढलं तिथे नेऊन घाल. कुठं नाही, ज्या शाळेतनं काढले त्या शाळेत नेऊन पेटवा ना. त्याला गावाचा नाच करायला कशाला काढलं, इथं आणली? तसं नाही. दुसरा त्याच्यावर नियम सांगा काय ना. ती काय झाले माहितीये का, ती जी पोरं आहेत ना, हे ह्याच्या पोटचीच नाहीत. अरे पोरं ह्याच्याच पोटची आहेत, हेच बापाच्या पोटचं नाही. म्हणजे ह्या असे विनोद हे चालू मध्ये आले, ते म्हणजे काय खाली पाठीमागे बसवलेलं नाही तेव्हा काय नाही काय. म्हणजे हे तुम्ही सगळं बसता बसता आमचं चर्चा होते, किंवा माझ्या मनात जे काय असेल ते मी डायरेक्ट जाऊन स्टेजवरती घेतो. आता जितू आणि माझं ट्युनिंग इतकं म्हणजे वसंतराव पिंपळेंचं जसं ट्युनिंग आहे, तसं आता पुढच्या पिढीमध्ये जितेंद्र नांदोळकर आणि माझं या दोघांचं आमचं ट्युनिंग इतकं जुळून गेलं. म्हणजे त्यांच्याकडनं बघून आम्ही त्यांचं ते गोष्टी काय आत्मसात केल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा वारसा हा पुढे घेऊन आम्ही दोघं जण चाललोय. मुलं काय करतात तुमची? मला एकच मुलगी आहे, मुलगी शाळेला आहे आणि अतिशय हुशार आहे ती. आता परवा दिवशी तिचा सत्कार करायला आहे यशवंतराव चव्हाण विद्यालयामध्ये. काय म्हणजे कला कुठली? कला नाही, ती स्पर्धेत तिथे स्पर्धा परीक्षेची तयारी गेल्या 5वी पासून तिथे चालू आहे. अरे वा. IAS एक्झामची तिनं आतापर्यंत 2 अटेम्प्ट दिल्या, त्या सगळ्या चांगल्या पद्धतीने पास झालेली आहे अरे वा. तुम्हाला तिथे नंतर फोटो दाखवतो सत्कार झालेले. फोटो सेट करा. IAS IPS ची तुमची हो तयारी आहे आणि 100% दिव्याची गाडी नाही करा. बरोबर. बघा आता तुमच्या आशीर्वादाने होऊ शकते. दृष्टिकोन ठेवून दीपक नांदोळकर वागतात आणि खरंच त्यांचं ते दृष्टिकोन एकदम योग्य आहे की आपली मुलं शिक्षणाकडे गेली पाहिजे. जितेंद्र नांदोळकरांचं पण तेच म्हणणं आहे. आणि दीपक नांदोळकरांचं पण तेच म्हणणं आहे की आम्हाला आता इकडे आमची पिढी आणायची ना, आमची पिढी पुढे. नाही, पिढी म्हणजे कसं आहे माहितीये का, आता आमची जी सगळी मुलं आहेत या क्षेत्रातले आम्ही मंडळीच केले नाही, आम्ही आमच्या जातीतलेच केले. म्हणजे त्यांचा ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही. म्हणजे त्या नाचणार नाही त्या किंवा काय हा विषय नाही. आम्ही जातीच केलेला, त्यांचा ह्या क्षेत्राशी काही संबंध नाही. मुलांचा
आणि ह्या क्षेत्राचा काही संबंध नाही, कुणाचीही मुलं नाहीत, काय नाही. आता वसंतरावांचाच मुलगा तो जितेंद्र नांदोळकर तेवढा आमच्या नंतर आला, आणि त्याच्यानंतर त्याचं आता ते मगाशी वैयक्तिक मत त्यानं सांगितलं की आता थांबलं पाहिजे कुठेतरी, म्हणजे आमच्या नंतर आता हे थांबवायचं आणि पास करायचं. आता आपले जे हाल झाले हे या आपल्या क्षेत्रात, पिढीचं ना. हा. आपण बोलता बोलता एक शब्द घेतला नाचणारी हो. असं म्हणजे तमाशाला उपेक्षेने असं म्हटलं जातं, बरोबर आहे. काहीतरी नाचणाऱ्यांची पोर आहे, हो हो काहीतरी असं म्हटलं जातं. बरोबर बरोबर. आणि कलावंतांनी जे असतात मोठमोठ्या चित्रपटातल्या बरोबर. हॉलिवूड, त्यांना अभिनेत्री वगैरे म्हटलं जातं. नाही नाही बरोबर आहे की कसं होतं माहिती का, कला हीच, आता हीच लावणी आमची नर्तकी तिथं नाचल्यानंतर तिला नाचणार नाही म्हटलं जातं, हा. आणि तीच लावणी जर एखाद्या नटीनं हे केलं तिला प्रोत्साहन दिलं जातं. म्हणजे थोडक्यात म्हणायचं कसं आहे, अवहेलना नाही झाली पाहिजे कुठल्याही कलावंत, कला तीच आहे. कला तिची आणि कला चांगली जिवंत कला आहे. हा. तिची जर अवहेलना करत असेल तर ते चुकीचं आहे. अवहेलना कसं तुमच्या पर्सनॅलिटीनुसार ते विभागणी केली जाते. म्हणजे तमाशातली बाई हा. आणि अभिनेत्री ह्याच्यात ते डिवायडेशन पब्लिकनं केलं नाही. केलं नाही पाहिजे, असं वैयक्तिक माझं मत आहे. खरंच दीपक यांचा विचार खूप चांगला आहे नांदोळकर यांचा, की तमाशाकडे चांगल्या दृष्टिकोनातून पहा, की तुमचेच कला तुम्हाला देतात, तुम्हाला मनोरंजन करतात आणि जिवंत कला हे जोपासली जाते. तर ह्या जिवंत कलेला कुठेतरी सकारात्मक दृष्टीने पहा. धन्यवाद दीपक.